ज्या लाडक्या बहिणींनी सत्तेच्या चाव्या महायुतीच्या हातात दिल्या त्याच लाडक्या बहिणींमुळे आता सरकार चिंतेत सापडलंय का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। अर्थात त्याला कारण आहे लाडक्या बहिणींचा हप्ता। लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारचं अर्थसमीकरण कसं कोलमडलंय आणि त्यामुळे इतर विभागांवर कसा भार येतोय पाहूया या रिपोर्टमधून। लाडक्या बहिणींसाठी निधीची पळवापळव सुरूच। सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा वळवला। मे महिन्याचा हप्ता जमा झाल्याने काही लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू उमटलंय, तर काही लाडक्या बहिणी अजूनही हप्त्याची वाट पाहतायत। इकडे लाडक्या बहिणी हप्त्यासाठी ताटकळल्यात, तर तिकडे हप्त्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी सरकारकडून निधीची पळवापळव सुरू झाली आहे। सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी 30 लाखांचा निधी 2 वेळा वळवण्यात आलाय। सामाजिक न्याय विभागाचा आतापर्यंत 820 कोटी 60 लाखांचा निधी वळवलाय। आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी 3 वेळा वळवलाय। आदिवासी विभागाचे आतापर्यंत 1007 कोटी रुपये वळवण्यात आले। दोन्ही विभागांचा मिळून 1827 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवलाय। एकीकडे निधीची पळवापळव होत असल्याच्या चर्चा रंगल्यात, तर दुसरीकडे सरकारने मात्र यावर विश्वास न ठेवण्याचा ठेका काही सोडला नाहीये। काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी जे विधान केलं होतं तीच रेख आज अजित पवारांनीही ओढली आहे। माझं एवढंच आव्हान मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे, दर आठवड्याला आपण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट घेत असतो, निर्णय होतात, हे पूर्ण मंत्रिमंडळ घेत असतं। त्याला मंत्रिमंडळाची मान्यता असते, त्याला विधिमंडळाची मान्यता असते, त्याला दोन्ही सभागृहाची म्हणजे विधानसभा विधान परिषद अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चालत असतात। दुसरीकडे निधीबाबत नेहमी अन्यायाचा पाढा वाचणारे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मात्र यावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर हात जोडले। माझ्यातर्फे सुद्धा शुभेच्छा। शिंदे गटांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार होती। तुम्ही काल आदिवासी विभागाचा पैसा वळवला विरोध करताय, आता बोलत नाही। आदिवासी विभागाचा पैसा वळवला पण सत्तेतल्या शिंदेंच्या आमदारांनीच लाडक्या बहिणींच्या खर्चावर बोट ठेवलंय। मी 42 वर्षापासून इकडे येतो, पण तेव्हा सगळं मातीखाली दबलेलं होतं, पण आता एक एक गोष्ट आता बाहेर पडत आहे। तर सगळ्या किल्ल्यांचं जतन सरकारने केलं पाहिजे। माझं सरकारला विनंती की तुम्ही कोट्यावधीच्या योजना आपण लोकांवर उधळतो, पण ज्या आज तुम्ही लाडकी बहिणीमध्ये 1.25 लाख कोटी तुम्ही पैसे दिले, हरकत नाही, आम्ही पण त्याच्यामध्ये होतो, पण ज्या 1.25 लाख कोटीचीच नाही तर लाखो करोडो महिलांची अब्रू ज्या राजाने वाचवलं, जे कुंकू ज्यांनी वाचवलं, त्याचा रायकडे तुम्ही कधी सलामत ठेवणार आहे? तुम्ही शिवरायांचे सगळे किल्ले तुम्ही जसे होते तसे केले पाहिजे, म्हणजे येणाऱ्या काळात तरुणांना प्रेरणा मिळेल। ज्या बहिणींनी सरकारच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या त्याच लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी आता सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्याचं चित्र आहे। निधी पळवला जात नसल्याचं जरी सरकारकडून बोललं जात असलं तरी सरकारी तिजोरीत कडकी आहे हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।